दक्ष नागरिक फाउंडेशनचे पूरग्रस्तांना मोलाचे सहकार्य. आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तांसा नदी दुतर्फा वाहू लागल्यामुळे अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी, उसगाव सारख्या नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता. अशा परिस्थितीत नागरिकांपर्यंत मदत कार्य पोहोचवण्यासाठी फाउंडेशनचे आपत्ती व्यवस्थापन युनिट पुढे आले. त्यांनी अनेक नागरिकांना पुराच्या पाण्यामधून सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवले. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या सोबत जाऊन नागरिकांना जाहीर आवाहन केले. या मोहिमेमध्ये युनिटचे सुमारे 30 युवक सहभागी झाले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा नैसर्गिक सामाजिक आपत्ती निर्माण होते तेव्हा दक्ष नागरिक फाउंडेशनचे आपत्ती व्यवस्थापन युनिट सक्रिय सहभागी होऊन विनामूल्य सेवा देते, असे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्या पाठीमागे बघतायत आपण की ही तांसा नदी आहे, ही दुतर्फा भरून वाहत आहे. या सततच्या पावसामुळं आज ही पूर परिस्थिती निर्माण झालेली. इथली ही जनता आहे, ह्या प्रचंड यांच्यावर एक प्रसंग ओढावलेला आहे की ह्या पूर परिस्थितीमुळे त्यांच्या घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे, दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि ही पूर परिस्थिती झाल्यामुळं आपल्याला आपल्या फाउंडेशनची ही सगळी टीम, ही सगळे माझे युवक सगळे आज मदतीसाठी आलेले आहेत. सर्व जनतेला एक आव्हान आहे, की आपण या आपल्या या योजनेमध्ये किंवा ह्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. आणि ह्या आपत्तीमध्ये ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या जनतेला मदतीची गरज लागेल त्यांना आपण सरळ हाताने मदत करायची. कुणाचं घर पाण्यामध्ये असेल त्यांचं सामान काढण्यासाठी, कुणाचं अन्नधान्य गेले असेल तर त्याला आपण मदत करूयात, कुणाचं वाहन पाण्यामध्ये गेले असेल त्याला आपण मदत करूयात. आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्ण कुंड, आज हे ऐतिहासिक ठिकाण आहे सूर्यकुंड म्हणून, आणि ही पूर्ण गरम पाण्याची कुंड पाण्याखाली गेलेली आहे. ही दरवर्षीची ही परिस्थिती निर्माण होते, परंतु ह्या वर्षी हा सततचा पाऊस जो दोन्ही जिल्ह्यामध्ये जो कोसळतोय, मागच्या आठवड्यापासून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपण बघतोय आपल्या पाठीमागे ह्या एवढा पूर परिस्थिती आहे. आपण सर्वांनी मिळून आणि एक आवाहन करूया जनतेला की सर्वांनी समोर येऊन एकमेकाला सहाय्य करायचं आहे. आणि ही आपत्ती व्यवस्थापन, दक्ष नागरिक फाउंडेशनची आपत्ती व्यवस्थापनची टीम आहे. तुम्ही आम्हाला अवश्य फोन करा, आम्ही तुमच्या मदतीला हजर आहोत. धन्यवाद. अंधार केवळ रात्रीचा नसतो, तो असतो कधी कधी आपल्या स्वप्नांच्या वाटेत अडथळा बनलेला. पण जिथे सूर्य आहे तिथे अंधार नाही. निर्भय सोलर, आम्ही तुमच्या आयुष्यात आणतोय प्रकाशाची नवी पहाट. केवळ वीज नाही, हा आहे स्वावलंबनाचा प्रवास. तुमच्या कष्टात आता सूर्याची साथ आहे. तुमच्या प्रगतीचं स्वप्न आता सौर ऊर्जेच्या सोबतीनं. निर्भय सोलर, चला उजळूया आपलं भविष्य. आजच आम्हाला संपर्क करा.